राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे। आज राज्याच्या विविध भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। पुण्यासह पश्चिम महाराष्ट्राला पाऊस झोडपून काढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे। आज कोकणातही पावसाचा जोर वाढणार आहे। सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। कोकणात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत। काही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली असल्याने नदी किनारी जाऊ नये असं आवाहन प्रशासनाने केलं आहे। मुंबई आणि उपनगरामध्ये आज पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे। मुंबई, ठाण्यासह कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये आज हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे। तसेच बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांमध्ये सुद्धा आज पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। लोणावळा शहरामध्ये पावसाचा जोर पुन्हा वाढलाय। गेल्या 24 तासामध्ये 139 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण 3815 मिलीमीटर पाऊस झालाय। गोंदिया जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा पावसाने हजेरी लावली आहे। त्यामुळे जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये मोठी वाढ झाली आहे। पुजारी टोला धरणाच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाल्याने 11 दरवाजांमधून 8156 क्युसेक्सनं पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। मुंबईच्या काही भागांमध्ये सकाळपासून पावसाला सुरुवात झाली आहे। वांद्रे, माटुंगा, दादर, लोअर परेल या भागामध्ये पावसाने हजेरी लावली आहे। शहापुरातील अनेक भागांमध्ये पहाटेपासून पावसाने जोर धरला आहे। मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत, तर अनेक सखल भागामध्ये रस्ते सुद्धा जलमय झाले आहेत। नाशिकमधील धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने धरणाच्या पाणीपातळीमध्ये वाढ झाली आहे। तसंच इगतपुरी परिसरातही पावसाचा जोर वाढला आहे। त्यामुळे दारणा धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे, तर गंगापूर धरणही 70% भरले आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। नागपूर जिल्ह्यातील तोतलाडोह आणि पेंच या जलाशयातील पाणीसाठ्यामध्ये धोक्याच्या पातळीकडे हा पाणीसाठा वाटचाल करतोय। त्यामुळे या धरणाचे 12 तर पेंच धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आले आहेत। दोन्ही जलाशयातून 570 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आले आहे। श्रावण महिन्यामध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन 1 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर या कालावधीमध्ये व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मंदिर दर्शनासाठी पहाटे 5 ते रात्री 9 वाजेपर्यंत खुलं राहणार आहे। मध्य रेल्वे मार्गावर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी माटुंगा ते मुलुंड दरम्यान रविवार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे। तर वडाळा रोड आणि मानखुर्दा दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11 ते सायंकाळी 4 पर्यंत ब्लॉक असेल। कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या तळ कोकणातील घाट रस्त्यांना ग्रहण लागलंय। महत्त्वाचा 5 घाट असलेल्यांपैकी करूळ घाट हा मार्ग जो आहे तो मागील 7 महिन्यांपासून दुरुस्तीच्या कामासाठी बंद आहे। त्यामुळे येथील वाहतूक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे। भुई बावडा मार्गे ही वाहतूक वळवल्याचं कळतंय। अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे या मार्गाची ही दुरावस्था होतीये। राज्यातील गरीब कुटुंबियांना वार्षिक 3 गॅस सिलेंडर पुनर्भरण मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राज्य शासनाने जाहीर केली आहे। या योजनेचा सुलभ लाभ घेता यावा यासाठी लाभार्थ्यांनी त्यांच्या संबंधित गॅस एजन्सींकडे जाऊन ई-केवायसी करावी। तसंच लाभार्थ्यांचं बँक खातं आधार संलग्न करावं असं आवाहन राज्य सरकारने केलं आहे। माढ्याच्या मुंबई मंडळाच्या गोरेगाव पहाडी येथील पंतप्रधान आवास योजनेतील घरांच्या किमतीत 1,92,000 रुपयांनी वाढ झाली आहे। ऑगस्ट 2023 मध्ये या योजनेतील घरं 30,44,000 रुपयांमध्ये विकली गेली होती। आता या घरांसाठी पात्र विजेत्यांना 32,36,000 रुपये मोजावे लागणार आहेत। नाशिक फाटा ते चांदोली एलिव्हेटेड कॉरिडॉरला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली आहे। यासाठी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी गडकरींचे आभार मानले आहेत। अमरनाथ शहरातील प्राचीन शिवमंदिराजवळील पालेगाव परिसरात रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे। या रस्त्यावर चिखल झाला असून चिखलातून नागरिकांना वाट काढावी लागते। शाळेच्या बसेस सुद्धा रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये अडकून पडत असल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे नागरिकांनी रस्ता दुरुस्तीची मागणी केली आहे।
पेपर लीक झाल्याच्या शक्यतेतून रद्द करण्यात आलेल्या यूजीसी नेट परीक्षेचं सुधारित वेळापत्रक नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं जारी केलंय. सहाय्यक प्राध्यापक आणि ज्युनियर रिसर्च फेलोशिप अँड असिस्टंट प्रोफेसर पदासाठी घेण्यात येणारी यूजीसी नेट परीक्षा आता 21 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीमध्ये घेतली जाणार आहे. बीड सायबर पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलीस कर्मचाऱ्यांवर एसीबीनं कारवाई केली आहे. गोठवण्यात आलेलं बँकची खातं पूर्ववत करण्यासाठी आशिष वडमारे या पोलीस कर्मचाऱ्यानं 2.5 लाखाची लाच मागितली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. नागपूरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका बड्या पोलीस अधिकाऱ्यांचं नाव वापरत सायबर गुन्हेगारांनी वृद्ध महिलेची फसवणूक केली. खोट्या गुन्ह्यामध्ये अटक करण्याची धमकी देत या महिलेला 23 लाखांचा गंडा घालण्यात आलाय. चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे याच्या घरामध्ये काडतुसांचा मोठा साठा सापडलाय. पोलिसांनी धाड टाकत विक्रांत सहारेच्या घरी 4 तास शोध मोहीम राबवत तलवार, बेसबॉल बॅटसह वाघनखं जप्त केली आहेत. सहारे यांच्यासह शहरातील निलेश पराते आणि अमोल कोलतवार या 2 विक्रेत्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलंय. मुंबई अहमदाबाद महामार्गावर हायड्रोजन गॅस सिलेंडर नेणारा ट्रक उलटलाय. अपघातानंतर सिलेंडर रस्त्यावर विखुरल्यानंतर ट्रकनं पेट घेतला. त्यामुळे गुजरातच्या दिशेनं जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. नाशिकच्या हिरावडी परिसरामध्ये लिंक रोडवर चालत्या कारवर क्रेन कोसळली आहे. या अपघातामध्ये 2 गंभीर जखमी झालेत तर कारचा सुद्धा चक्काचूर झालाय. भुसावळमधील सुनसगाव इथं राखेनं भरलेला डंपर नियंत्रण सुटल्यानं कारवर धडकला. या अपघातात कारचा चक्काचूर झालाय तर कारमधील 4 हे गंभीर जखमी झालेत. जखमींवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. भारताची नेमबाज मनू भाकर महिला 25 मीटर एअर पिस्तूलच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचली असून भारतीय वेळेनुसार दुपारी 1 वाजता हा सामना सुरू होणार आहे. मनू भाकर एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदकं जिंकणारी भारतातील पहिलीच खेळाडू असून आता तिला एकाच ऑलिम्पिकमध्ये पदकांची हॅट्रिक साजरी करण्याची संधी आहे. त्यामुळे मनू भाकर पदकाची हॅट्रिक साधणार का याची उत्सुकता देशवासियांना लागली आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचा बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं जबरदस्त कामगिरी केली आहे. बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीमध्ये चाऊ तिएन या चीनच्या खेळाडूचा पराभव करत लक्ष्य सेननं उपांत्य फेरी गाठली आहे. ऑलिम्पिकमधील बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचणारा लक्ष्य सेन हा पहिला भारतीय पुरुष बॅडमिंटनपटू आहे. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताच्या हॉकी संघानं इतिहास रचलाय. भारतानं ऑस्ट्रेलियाचा 3-2 पराभव केला. भारतीय हॉकी संघानं 52 वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करून उपांत्य फेरीत आपलं स्थान निश्चित केलंय. या विजयासह भारतीय संघ अंतिम 8 मध्ये पोहोचलाय. पॅरिस 2024 ऑलिम्पिकमधील एकमेव भारतीय जुडो खेळाडू तुलिका मान हिचा क्युबाच्या खेळाडूनं पराभव केलाय. महिलांच्या 76 किलो वजनी गटाच्या प्राथमिक फेरीतून तुलिका मान बाहेर पडली आहे. इस्रायलसह मध्य पूर्व देशांमध्ये सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालंय. इस्रायलचे हमाससोबत सुद्धा युद्ध सुरू असून दुसरीकडे इराणसोबतही तणाव शिगेला पोहोचलेत. याच पार्श्वभूमीवरती एअर इंडियानं तेल अविवकडे जाणारी सर्व उड्डाणं 8 ऑगस्टपर्यंत रद्द करण्याचा मोठा निर्णय घेतलाय. अकोल्यात माकड व्यायाम करतानाचा एक व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झालाय. व्हिडिओमध्ये माकड शीर्षासन मुद्रेमध्ये चालत असल्याचं पाहायला मिळतंय. कोणाचीही पर्वा न करता वानर दादा मस्त चालताना दिसतोय. हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल होतोय. तर इतर काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत.